पण यावर्षी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची दरवर्षीप्रमाणे आनंदाने जयंती साजरी करत आहोत व आज युवक दिन आहे। या निमित्ताने मी आपले प्रमुख उपायुक्त, आपले शिक्षक वर्ग व घेऊन हाती तलवार छाटला मुघली अहंकार, घेऊन हाती तलवार छाटला मुघली अहंकार, जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार। आज शेकडो वर्षानंतर माँसाहेब जिजाऊंचे नाव आपल्या ओठावर, जय जिजाऊ हे शब्द उच्चारातच प्रचंड ऊर्जा आपल्या मध्ये येते। महाराष्ट्राच्या मातीत असा कोणी नसेल की ज्यांना जिजाऊविषयी माहित नसेल। एवढेच काय तर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यावर मातीच्या कणाकणावर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर जे नाव कोरले ते नाव म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ। पृथ्वीवरील आदिशक्तींचे रूप म्हणजे जिजाऊ, अन्यायाला चिडणारी वाघीण म्हणजे जिजाऊ। जिजाऊंचे कार्य एवढे अफाट आहे की त्यांच्याविषयी कितीही सांगितले तर ते कमीच आहे। अशा आदर्श माता व पराक्रमाची गाथा म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता यांची आज जयंती आहे। यांच्या कार्यास प्रथम माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला। जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते। लहान वयातच त्यांचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले। खेळण्याच्या वयात त्यांनी हाती तलवार घेऊन युद्ध कौशल्य पारंगत केले होते। शोभेच्या अलंकारापेक्षा कमरेच्या तलवारीला त्यांनी अलंकार मानले होते। जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमांची परंपरा जिजाऊकडे होती। तो काळ असा होता, स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, रहित जुलमी अन्यायाला त्रस्त झाली होती। या सर्व परिस्थितीची चीड जिजाऊंच्या मनात होती। या अत्याचारातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्या लोकांचे राज्य असायला हवे असे जिजाऊंना वाटे। हिंदवी स्वराज्याचे एक तेजस्वी स्वप्न या माऊलींनी पाहिले होते। त्यांनी 19 फेब्रुवारी 1930 रोजी जिजाऊंच्या पोटी शुभांचा जन्म झाला। बालपणापासूनच शौर्यांच्या पराक्रमांच्या कथा सांगून जिजाऊंनी शिवरायांना घडविले। आपल्या रयतेच्या सुखासाठी स्वराज्य निर्माण करण्याचे काम तुम्हीच करू शकता असा आत्मविश्वास दिला। स्वराज्य स्थापनेचे बीज पेरले। जिजाऊंनी शिवरायांना स्वतः युद्ध कल्याण शिकवले। ज्ञान, चातुर्य, शौर्य, पराक्रमाचे बाळ कडू दिले। आपल्या माँसाहेब जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे एक तेजस्वी स्वप्न पाहिले होते। ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवले। रयतेच्या लोकांचे राज्य निर्माण केले। हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते केवळ जिजाऊंच्या प्रेरणेतूनच व त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच। जिजाऊंनी स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला शुभाप्रमाणे मानले होते आणि म्हणूनच स्वराज्यासाठी माँसाहेबांच्या एक शब्दासाठी जीवाला जीव देणारे मावळे महाराष्ट्राच्या मातीत घडले। परस्त्री ही माते समान असते, त्यामुळे परस्त्रीचा नेहमी आदर करावा ही शिकवण, हे संस्कार शिवरायांना दिले। प्रत्येक आईला वाटत असेल तर प्रत्येक आईने जिजाऊ व्हावे व जिजाऊ सारखेच संस्कार आपल्या मुलावर द्यावे। आज आपण जितक्या अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो तितक्याच अभिमानाने जय जिजाऊ म्हणतो। छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले ते केवळ जिजाऊंमुळेच। म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की झुकला तख्त दिल्लीचा अन फडकला समती भगवा, झुकला तख्त दिल्लीचा अन फडकला समती भगवा। तुमच्यामुळेच जिजाऊ महाराष्ट्राचे सोनेरी इतिहास घडला, महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास। जाता जाता फक्त एवढेच सांगतो, सह्याद्रीच्या रांगावरती होत्या मुघलांच्या नजरा, सह्याद्रीच्या रांगावरती होत्या मुघलांच्या नजरा। म्हणूनच तर स्वराज्याचे बीज रोवले जिने, त्या राजमातांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। खूपच सुंदर भाषण केलेले
वाघाची आई बनायला काळीज वाघिणीची लागते, वाघाची आई बनायला काळीज वाघिणीची लागते. म्हणून तर जिजाऊ माता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. सन्माननीय व्यासपीठाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवारी आणि माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनी स्वराज्य जननी राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहीत नाही असा एकही माणूस सापडणार नाही ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्न बघितले नाही तर ते सत्यात सुद्धा उतरवले. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिद्द, प्रेरणा यांचा संयम, सामर्थ्य यांचा संगम. या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी जिजाबाई शहाजीराजे भोसले. लहानपणापासून अन्यायाची चीड असणारे जिजाऊचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजी राजा व म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. दुमदी समजू नको स्वतःला, महाजिजाऊची लेख आहे, महाजिजाऊची लेख आहे. शेवटी मी एवढंच म्हणते, शेवटी मी एवढंच म्हणते, थोर तुमचे कार्य जिजाऊ उपकार कधी ना फिरणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव नाही तुमचे मिटणार, नाव नाही मिटणार. महाराष्ट्रानंतर संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता महासाहेब जिजाऊ मी यांना शत नमन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर सोनाली आपले वक्तव्य मांडणार. मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. माझे नाव धनश्री गजानन रोकडा. मी इयत्ता 6वी शिकत आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे शिकत आहे. आज मी जिजाऊबद्दल 2 शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांततेने ऐका. माझी नम्राची ना वाकणार ना झुकणार, अंधाय तर पलटून वार करणार, सन्मानानेच जगणार आणि सन्मानानेच मरणार. ही हिंद स्वराज्य आयाबाईंची पूजा केली जाते. जाऊन सांग तुझ्या भाच्याला पुण्याची जहागिरी तर महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. जाता जाता एवढंच बोलते, जाता जाता एवढंच बोलते. तू अंगणातली तुळस, कोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कुणी वाकडं जर केली तर गैर केली जाणार नाही. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवते. जय हिंद. यानंतर पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा, पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो, पुत्र जिजाऊचा झुलवा, पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा, पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीर लावून बाळा, काजळ घाला डोळा, उंची रंगडा घालून त्याच्या पायी घुंगर माळा. राजस्वरूप डोही टोपर पाहून सुख गोपाळा, लिंबलोनी उतरा ग लवकर दिष्ट लागल बाळा. कौशल्येचा रामनसा हा लाल यशोदेचा झुलवा, पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा, पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा, जो जो रे, जो जो रे बाळा, जो जो रे. ढोल नगारे घुमुद्यात रे, झुळुद्यात रे चौखडे, शिवनेरीच्या सरतेवर भगवा झेंडा फडफडे. गडगडाचे झिरे हरवले सह्याद्रीच्या कडे, बाळा तुझ्यासाठी मर्द मराठे खडे. आज उगवला सूर्य नबी नव्या नवलाईचा झुलवा, पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा, पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. अंगणातली तुळस आणि कोठ्यातली गाय, अंगणातली तुळस आणि कोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्याकडे जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही. घेऊन जाणार गदर का पायाची. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद. जिजाऊंना माझा मानाचा मुद्रा, मानाचा. नमस्कार, माझे नाव
नाव कणे आहे. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. आज मी स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐका. स्वामी विवेकानंद हे महान भारतीय तत्वज्ञानी होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते. त्यांनी स्थापित केलेले रामकृष्ण मिशन आजही आहे. त्यांनी सन 1893 मध्ये पश्चिम बंगालमधील एवढी बोलून मी माझे 2 शब्द सुमिता जैन. सर्वप्रथम माझे नाव स्वराज शिवाजी निंबाळकर आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल येथे मी शिकत आहे. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुद्रा. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. यांच्यासाठी मी 2 शब्द सांगणार. राजमाता जिजाऊ ह्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कधीच थांबल्या नाही. राजमाता जिजाऊ ह्या सर्वांसाठी एक समान होत्या. मराठी माती ज्यांनी केलाय गनिमी कावा, तो एकच होता जिजाऊचा छावा. सांभाळे त्यांनी सर्वांना, स्वराज्य उभी राहिले त्यांच्या आशीर्वादाने. जय जिजाऊ, जय शिवराय. Good morning everyone, respected principal sir, teachers, parents and all my dear friends. My name is Rutik and I am going to speak on Swami Vivekananda. Swami Vivekananda was born on 20 January 1863 in Kolkata. His father was Vishwanath Datta and mother was Bhuvaneshwari Devi. He is called Bile in Chillywood and mother was Bhuvaneshwari Devi, Chillywood and He was very fond of meditation and his original name was Narendranath Datta. He became sannyasi Conference. He study and Scottish Church College रिलीजियस कॉन्फ्रेंस. यदि मंजिल ना मिले तो रास्ता बदलो, क्योंकि वृक्ष तो अपनी पत्तियां बदलती है, जड़े नहीं. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव केशव दिगंबर टिंडे आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे. ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून मार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमांची परंपरा जिजाऊंच्या ठायी होती. रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते. त्यांनी पुत्र शुभाला लहानपणापासून शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले. जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशाण उभारले. जिजाऊंनी दिलेले संस्कार व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्मरक्षणासाठी लढले. अंगणातील तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय याच्यावर कोण वाकडी नजर टाकली तर गाय केली जाणार नाही, असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. तुमच्या शौर्याच्या गाथा इतिहासाच्या पानोपानी, धन्य राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राच्या स्वराज्य जननी, सदैव होई नतमस्तके. आदराने जिजाऊ तुमच्या चरणी, हे आदराने जिजाऊ तुमच्या चरणी. बोला राजमाता जिजाऊ बाईंचा जय. जय जिजाऊ, जय शिवराय. राजमाता जिजाऊ. सर्वांना नमस्कार. माझे नाव दीपकता खंडारे आहे. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधुदुर्ग या गावी झाला. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव, आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरजाबाई. यांच्या पतीचे नाव लखुजी जाधव, आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरजाबाई.
राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव, आईचे नाव मासाबाई उर्फ गिरजाबाई. यांना राजमाता जिजाऊमुळे महाराष्ट्राला आदेश राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढं बोलून मी थांबतो. जय शिवराय, जय. नमस्कार, माझे नाव पूजा प्रकाश शिरामे. आज 12 जानेवारी आहे. आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. प्रवीण जयाजी कांबळे. आज मी स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे. स्वामी आयुष्यात जोखीम पत्करी जिंकला तर नेतृत्व कराल, हरला तर मार्गदर्शन कराल, असा जगाला मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद. आज त्यांची जयंती आहे. आपण स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहोत. स्वामी विवेकानंद हे आपल्या देशातील महान व्यक्तिमत्व आहेत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव होते नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त व आईचे नाव होते भूतेश्वरी देवी. उठा, जागी व्हा आणि लक्ष गाठा, असा त्यांचा संदेश आजही लोकांना प्रेरणा देतो. धन्यवाद. जय हिंद. तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी आपण मा जिजाऊ जयंती आणि युवक दिवस म्हणून आपण ज्यांचा उल्लेख केला जातो असे स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण अतिशय आनंदात संपन्न या ठिकाणी केलेली आहे. ज्या ज्या मुलांनी सुंदरशी वेशभूषा केली, मुख्याध्यापक, सगळे शिक्षक वृंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळी यांच्याकडून त्यांचं खूप खूप विशेष स्वागत. आणि ज्या ज्या मुलांनी मा जिजाऊ असो का युवक दिवस असो यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन. काही मुलांनी इंग्लिश मध्ये भाषण केलीत, काहींनी हिंदीत केलीत, काही मराठीत केली. जिजाऊ बद्दल सांगितली, स्वामी विवेकानंदांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्या सगळ्यांचं विशेष अभिनंदन. शाळेच्या वतीनं, मुख्याध्यापकाच्या वतीनं आज ज्यांचा फर्स्ट, सेकंड, थर्ड आलेला आहे, मुलात 3 आणि मुलीत 3 असे आपण 6 बक्षीस या ठिकाणी आपण देत आहोत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म, त्यांचा कालखंड, त्यांनी केलेली कामं सगळ्या मुलांनी अतिशय छान सांगितली. आणि जिजाऊ बद्दल तर काय बोलावं, जिजाऊ बद्दल तर सगळ्या मुलांनी मुलींनी छानसे असे मनोगत व्यक्त केले. शिवबा घडले फक्त जिजाऊमुळं, शिवबा घडले फक्त जिजाऊमुळं. आणि स्वामी विवेकानंद पासून आपल्याला काय शिकायला मिळालं? उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. अशा दोन्ही महान विभूतींना मी पुनश्च एकदा नमन करतो. आणि या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तींनी, मुलांनी, मुलींनी भाषण केले त्यांनी फक्त पाठीमागे उभी टाकायचं. ज्यांनी